याची माहिती आपण एका YouTube विश्लेषणातून घेतली आहे. तर चला मग सविस्तर बोलूया यावर. नक्कीच. हा खरं तर दुहेरी प्रकल्प आहे असं म्हणायला हरकत नाही. एकीकडे आपल्याला मिळतंय भारताचं संभाव्य सर्वात मोठं बंदर आणि दुसरीकडे त्याला आपल्या समृद्धी महामार्गाशी म्हणजे राज्याच्या आर्थिक जीवनरेषेशी जोडणारा एक नवा कोरा एक्सप्रेसवे. अगदी. सुरुवात बंदरापासून करूया का? हे जे वाढवण बंदर आहे याचं नेमकं महत्त्व काय? ऐकले की खर्च खूप मोठा आहे, 76,000 कोटींच्या वर. हो, खर्च प्रचंड आहे, पण त्याचं महत्त्व त्याहून मोठं आहे. सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे त्याचा प्रस्तावित ड्राफ्ट म्हणजे जहाजासाठी लागणारी पाण्याची खोली. अच्छा. ती तब्बल 20 मीटर असणार आहे. याचा अर्थ काय? तर जगातली जी भले मोठी कंटेनर जहाजं आहेत ना, ती आपल्या JNPT सारख्या बंदरांवर आज येऊ शकत नाहीत. हां. ती वाढवण्याला अगदी सहज येऊ शकतील. यामुळे आपलं आंतरराष्ट्रीय व्यापारातलं स्थान खूप मजबूत होईल. आपण थेट मोठ्या बाजारपेठांशी जोडले जाऊ. अरे वा, म्हणजे हे खरंच गेम चेंजर ठरू शकतं आपल्यासाठी. आणि मला वाटतं यात रोजगाराचाही उल्लेख होता. हो, बरोबर. अंदाजे 10 लाख रोजगार निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. आणि विशेष म्हणजे स्थानिक मच्छीमार, आदिवासी आणि OBC बांधवांना यात प्राधान्य देणार असल्याचं म्हटलंय. 10 लाख मोठी संख्या आहे ही. नक्कीच. अर्थात हे कसं साधणार याचे तपशील पुढे येतीलच, पण क्षमता नक्कीच आहे. हे झालं बंदराचं. पण एवढं मोठं बंदर देशाच्या इतर भागांशी जोडणंही तितकंच महत्वाचं आहे. तिथे येतो हा नवीन द्रुतगती मार्ग, बरोबर? नाशिक मार्गे वाढवणं ते समृद्धी महामार्ग. अगदी. हा सुमारे 103 किलोमीटरचा द्रुतगती मार्ग असणार आहे. पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदरापासून सुरू होऊन तो नाशिक जिल्ह्यात इगतपुरीजवळ समृद्धी महामार्गाला मिळेल. म्हणजे हा मार्ग सध्याच्या मुंबई-सुरत हायवेवरूनच जाईल का काही भाग? हो. तो चारटोटी जवळून सुरू होईल. म्हणजे मुंबई-सुरत राष्ट्रीय महामार्गावरचा तावा फाटा आहे तिथून आणि मग इगतपुरीपर्यंत जाईल. आणि हो, हा पश्चिम घाटातून जाणार असल्याने यात मोठे बोगदे पण असणार आहेत. अच्छा, समृद्धीवर जसे आहेत तसे कसारा घाटातले. अगदी तसेच 2 ते 3 मोठे बोगदे असतील ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल. डोंगराळ भाग आहे तो सगळा. बरोबर. मग याचा खर्च किती असेल आणि हे कोण बांधवणार आहे? MSRDC? हो. हा जो नाशिक वाढवण पट्टा आहे 103 किलोमीटरचा, त्याचा अंदाजे खर्च 2800 कोटी रुपये सांगितलाय. आणि हो, MSRDCच याचं नियोजन करतंय. सध्या ते व्यवहार्यता तपासतायत, म्हणजे फिजिबिलिटी स्टडी सुरू आहे. आणि हे BOT मॉडेलवर असेल की सरकार स्वतः खर्च करेल यावर अजून निर्णय व्हायचा आहे. अच्छा, BOT म्हणजे ते बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर ना? हो. खाजगी कंपनी बांधणार, काही वर्ष चालवणार आणि मग सरकारला हस्तांतरित करणार. त्यावर विचार चालू आहे. आणि जमिनीचं काय? भूसंपादन किती जमीन लागणार आहे? साधारण 606 हेक्टर जमीन लागेल असं दिसतंय. यात एक महत्वाचा मुद्दा आहे. सध्याचा जो NH48 आहे, तिथपासून वाढवण बंदरापर्यंतचा जो 32 किलोमीटरचा रस्ता आहे, तो केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आहे. त्याचा खर्च वेगळा आहे, सुमारे 1500 कोटी. राष्ट्रीय महामार्ग घोषित केल्याचा फायदा काय होतो? खूप महत्वाचा फायदा आहे. एक तर भूसंपादन NHAI म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करतं, जे सहसा वेगवान असतं. बरं. आणि दुसरं म्हणजे त्याचा निधी केंद्राकडून येतो. बंदराच्या कामासाठी अवजड माल वाहतूक करायला सध्याचे रस्ते पुरेसे नाहीयेत. त्यामुळे हा 32 किमीचा नवीन NH खूप महत्वाचा ठरेल. म्हणजे बंदराच्या कामाला पण वेग येईल यामुळे. हा रस्ता नक्की कुठल्या गावांतून जातोय, काही कल्पना आहे? प्राथमिक माहितीनुसार पालघर जिल्ह्यातली 33 आणि नाशिक जिल्ह्यातली 9 गावे यात बाधित होऊ शकतात. अर्थात अंतिम आराखडा झाल्यावर हे जास्त स्पष्ट होईल. आणि वेळेचं काय? कधीपर्यंत पूर्ण व्हायची अपेक्षा आहे? MSRDCचा प्रयत्न आहे की पुढच्या 3 वर्षात हे व्हावं. पण सध्या तरी काही निश्चित वेळ नाही सांगता येत. प्लॅनिंग चालू आहे. पण या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय होईल असं वाटतं? कनेक्टिव्हिटी कशी बदलेल? परिणाम खूप मोठा असेल. हा मार्ग वाढवण बंदराला फक्त समृद्धी महामार्गाशी नाही, तर पुढे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे आणि इतर महत्वाच्या मार्गांशी पण जोडेल. म्हणजे माल वाहतूक सोपी आणि स्वस्त होईल. अगदी. लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होईल, मालाची ने-आण जलद होईल. आणि नाशिकचं काय? नाशिकवर कसा परिणाम होईल? नाशिक एक मोठा लॉजिस्टिक्स हब म्हणून उदयास येऊ शकतं. शिवाय बंदराजवळ असल्यामुळे आयात-निर्यातीवर आधारित नवीन उद्योग नाशिक आणि परिसरात येऊ शकतात. अच्छा. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातून जी कंटेनर वाहतूक सध्या मुंबई किंवा JNPTकडे जाते, ती वाढवणकडे वळवता येईल.
म्हणजे त्या भागाचा विकासालाही चालना मिळेल, नवीन गुंतवणूक येईल. बरोबर. सध्या MSRDCने तर त्या चारोटी इगतपुरी मार्गाचा व्यवहार्यता अभ्यास सुरू केलाय आणि प्रस्ताव सरकारकडे पाठवलाय. आणि तो 32 किलोमीटरचा NH. त्यासाठी NHAI कडून भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू व्हायला हवी. एकदा ती 3A नोटिफिकेशन निघाली की कामाला सुरुवात होईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हा एक असा प्रकल्प आहे जो महाराष्ट्राच्या विकासाचं एक नवं दार उघडेल, एक नवीन बंदर आणि त्याला जोडणारा आधुनिक महामार्ग. हो, अगदी. व्यापार, लॉजिस्टिक्स आणि एकूणच प्रादेशिक विकासाला मोठी चालना मिळेल यात शंका नाही. खरंय. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की एवढे मोठे बदल जेव्हा होतात, म्हणजे नवीन बंदर, नवीन महामार्ग, तेव्हा सध्याची जी शहरं आहेत, आपली वाहतूक व्यवस्था आहे, त्यावर असे कोणते परिणाम होऊ शकतात ज्याचा आपण आज कदाचित विचारही करत नसू? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच. भविष्यात काय अनपेक्षित बदल घडतील हे पाहणं महत्वाचं ठरेल.